गुरुवारी नेसरी अडकूर या रस्त्यावर घडलेली घटना केवळ अपघात नव्हता, तर एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी शोकांतिका ठरली आहे। प्रसूतीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतणाऱ्या एका 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या वाहनामध्ये बाळंतीण सुवर्णा कुंदेकर आणि तिचं अवघ्या 7 दिवसांचं नवजात बाळ होतं। अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा कुंदेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आणि आईच्या मायेपासून अवघ्या 7 दिवसातच एक चिमुकलं बाळ कायमचं पोरकं झालं। या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नेसरी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। अपघातग्रस्त 4 चाकी वाहन जाळण्यात आलं असून हे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आलं असावं असा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। परिस्थिती तणावपूर्ण बनत असताना पोलीस उपविभागीय अधिकारी आणि आमदार शिवाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। जनभावना लक्षात घेत सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन देखील त्यांनी केलं। तसेच या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरातली कठोर शिक्षा देण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिल्याचंही स्पष्ट केलं। आईचं छत्र हरपलेलं ते निरागस बाळ आणि न्यायासाठी आक्रोश करणारा परिसर, यामुळे ही घटना केवळ एक बातमी न राहता व्यवस्थेला आरसा दाखवणारी वेदनादायक हाक बनली आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।